नमस्कार. ओम शांती. ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे परमेश्वर, मुहूर्त म्हणजे वेळ. ती सकाळी सूर्योदयाच्या 2 तास आधी म्हणजे 4 वाजेची. आपल्याला जर जीवनात काही साध्य करायचं असेल, जसं सायंटिस्ट लोक सकाळी उठून एकाग्रतेने ते अभ्यास करतात, तसं आपण पण सकाळी लवकर उठून परमेश्वराशी जुडून, जसं चार्जरची वायर असते, ती वायर लावल्यानंतर जसं कनेक्शन होतं, तसं आपण आपल्या मनाची आणि परमेश्वराची आपण जुळलो तर त्याचं आणि आपलं कनेक्शन एकाग्र होतं. ब्रह्ममुहूर्ताची वेळ म्हणजे सकाळी 4 वाजेला. त्यावेळेस प्रकृतीचं वातावरण अगदी शुद्ध असतं, पवित्र असतं. त्या वातावरणामध्ये पॉझिटिव्ह विचार तरंगत असतात, कारण जगातील पूर्ण मनुष्य झोपलेले असतात, विकारी वातावरण नसतं. त्यावेळेस आपण परमेश्वराशी जुळून जर आपण आठवण केली तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काय करायचं आहे, जे काय परमेश्वराकडून वरदान घ्यायचं आहे ते आपण घेऊ शकतो. कारण ती वेळ म्हणजे खूप मौल्यवान आहे आणि एवढे मौल्यवान आहे की ते वेळेस म्हणजे आपण ज्या परमेश्वराला भक्तीमध्ये खूप आठवण करत होतो, तो आपल्याला स्वयं डायरेक्ट आपल्यासमोर येऊन आपल्याला त्याची शक्ती भरतो. हे मी तुम्हाला 100% सांगते. जसे सकाळी ऋषीमुनी उठून योग साधना करायचे. आजही योग शिबिरांमध्ये सकाळी उठवलं जातं, त्यांना मेडिटेशन करवलं जातं. गायक कलाकार आहेत, ते गायनसुद्धा सकाळी रिहर्सल करतात. आणि जसं आपण घरामध्ये मुलांना म्हणतो, मुलांनो सकाळी लवकर उठा, अभ्यास करायचा. रात्री केलेला अभ्यास कसा, रात्रीचं वातावरण कसं तमोगुणी असतं, त्याच्यामध्ये तमोप्रधानता असते, म्हणजे चांगलं नसतं ते वातावरण. सकाळचं वातावरण कसं एकदम पॉझिटिव्ह असतं. जो आपण अभ्यास कराल तो पूर्ण आपल्या बुद्धीमध्ये राहतो आणि आपल्या मार्गांमध्ये त्याची वाढ होते, मनाची एकाग्रता वाढते. आपल्याला काही दिवसभराची दिनचर्या जी असते ती आपण पूर्ण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आपण त्याची जुळणी करून घेऊ शकतो किंवा त्याची लिंक लावून ठेवू शकतो. असं केल्याने आपल्या दिवसभरात जे आपण काही कार्य करायचे आहे, आपल्याला ऑफिसला जायचं आहे किंवा ऑफिसमध्ये काही कार्य आहे, तर आपण सकाळी परमेश्वराला ते सांगतो की हे परमेश्वरा, आज उद्या ऑफिसमध्ये हे कार्य आहे, तर ते व्यवस्थित व्हायला हवं. तर ते नक्की होतं आणि ते मी अनुभवलं आहे. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी आपण जे काही करून घ्यायचं ते परमेश्वराला सांगून ते झालंच पाहिजे, हा 100% त्याचा रिझल्ट आहे. तसंच माझ्या जीवनामध्ये काही समस्या आल्या असतील, परिवारामध्ये काही संकटं आले असतील, तर मी रोज सकाळी अमृतवेळेला सांगत असते परमेश्वराला की बाबा असं असं झालेलं आहे, तर याचं समाधान तूच कर. आणि त्याचं समाधान होतं. ते समाधान कसं होतं की आपण पूर्ण म्हणजे दिवस कोणाला न सांगता त्यालाच सांगायचं. तुम्ही मनुष्याजवळ जाल, नातेवाईकांजवळ जाल, त्यांना सांगाल तर ते तुमचं समाधान करू शकणार नाही. तो एकच परमपिता परमात्मा शिव आहे, त्याचं नाव तो निराकार आहे, तोच आपलं करू शकतो. आणि आपल्यालासुद्धा त्याच्याशी बोलायचं आहे, तर आपल्यालासुद्धा त्याच्यासारखं निराकार बनावं लागेल, तरच आपली भाषा त्याला समजेल. आणि आपण सांगितल्यानंतर सकाळी उठून आपण त्याला ते मुरली जी असते, मुरली म्हणजे काय, तर 4 पेजचं पत्र असतं, त्यामध्ये बाबा जे सांगतात त्यात मला उत्तर मिळून जातं. माझ्या जीवनात ह्या समस्या आल्या आणि मी कशी जोडली ह्या संस्थेशी, मी हे तुम्हाला सांगते. माझ्या लौकिकमध्ये परिवारामध्ये मामी आहेत, त्यांनी मला सांगितलं असा असा कार्यक्रम आहे ब्रह्माकुमारीचा, तर तुम्ही या. आणि त्यांनी असा छोटासा असा बाबाचा बिंदू माझ्या परिवारातील आईकडे दिला. आणि मी म्हटलं हे काय आहे, देवाऱ्यामध्ये काय देव कमी झाले आहेत, तुम्ही आता हा लाल बाबा कुठून आणून ठेवला. तर म्हणे नाही, हे परमेश्वर आहे म्हणे, परमपिता परमात्मा आहे, आपल्या आत्म्याचे पिता आहेत, असं त्यांनी मला सांगितलं. मला हसू आलं की हे काय आता बुवा, एवढे बाबा आहेत का अजून, हा कुठला बाबा आला अजून.
तर मग मी ते बाबाला नदीमध्ये फुलं हार जे वाळलेलं असतं त्यामध्ये टाकून दिलं. आणि मग नंतर परत त्या 2 वर्षांनी त्यांनी हे ठेवलं, 7 दिवसाचा कोर्स ठेवला. मग मी जसा कोर्स करायला सुरुवात केली तर पहिल्या दिवसापासून 7 दिवसापर्यंत माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत गेले की मी बाबा तुला नदीत फेकून दिला. आणि आज त्याचं महत्त्व मला काय आहे ते कळलं. काय त्याच्यानंतर मग मी कोर्स केल्यानंतर मी जुळत गेली आणि त्याचे अनुभव घेत गेली. आणि असा मोठा अनुभव आला 2 वर्षापूर्वी माझ्या जीवनात की माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. सगळ्यांनी रडायला सुरुवात केली, पण मी म्हटलं रडायचं नाही. मी एकदम स्थिर होते कारण माझ्यासोबत बाबा होते. मी त्याच्या भावाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, हे बघ बाबा, ही आत्मा जर तुझी असेल तर तू घेऊन जाऊ शकतो आणि त्याला जर तुला ठेवायचं याचं काही कार्य इथे अपूर्ण आहे, तू याला इथे राहू शकतो, माझं काही म्हणणं नाही. आणि तसं 24 तासामध्ये त्याचा रिझल्ट आला की तो म्हणजे ओके झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं की व्यवस्थित आहे म्हणून. तर हा माझा जीवनातील एक मोठा अनुभव आहे. आणि असे अनेक काही अनुभव आहे. तर ते म्हणजे बाबा जे करून घेतात ना ते अगदी वेगळं आहे. तर तुम्हीसुद्धा या संस्थेशी जोडून तुम्हीसुद्धा तुमच्या जीवनातील काही ताण तणाव असतील, काही समस्या असतील तर तुम्ही जुडा. आणि ह्या संस्थेचे म्हणजे सेंटर पूर्ण गावागावामध्ये आहेत, शहरात पण आहेत. आणि याचं मेन सेंटर आहे राजस्थानमध्ये आहे. माउंट आबू प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय हा विद्यालयाचा परिचय आहे. तुम्ही गुगलवरही सर्च करू शकता किंवा तुम्हाला जवळपास तुम्ही कोणालाही विचारू शकता. आणि गावामध्ये तर बघा, गल्लीमध्ये गावात कोणी असं सुटणार नाही की तिथे बाबाचा एकही मुलगा नसेल. बाबाचा झेंडा प्रत्येकाच्या गच्चीवर लागलेला असेल किंवा असं आहे बुवा. तर तुम्ही एवढं बोलून मी तुम्हाला सांगते, माझ्या जगातील माझे भाऊ बहीण, तुम्ही आता नाही तर कधीच नाही या. आणि ह्या परमेश्वराने जे दिलं आहे आपल्याला भरभरून ज्ञान ते तुम्ही घ्या. आणि पूर्ण असं म्हणू नका की हे इथे हे केल्यावर हे सोडावं लागेल ते सोडावं, असं काही नाही आहे. परमेश्वर भेटला आहे तर त्याला सोडू नका. कारण आपण त्याला भेटण्यासाठी रोज एवढी पूजा करतो, पाठ करतो, किती त्याला आपण आठवण करतो, उपवास करतो, व्रत करतो. पण तो आता आलेला आहे धर्तीवर आणि तो एका वृद्धाश्रमाच्या तनात येऊन आपल्याला हे ज्ञान, गीतेचं ज्ञान देतो आहे. त्याने आपल्याला भागवत गीतेमध्ये वचन दिलेलं आहे, यदा यदासी धर्मस्य ग्लानी भारता, जेव्हा जेव्हा या धर्तीवर ह्या ग्लानी होईल, अत्याचार होईल, पापाचार होईल, भ्रष्टाचार होईल, तेव्हा मी येईल आणि तुम्हाला माझा वादा दिलेला, मी वचन दिलेलं मी पूर्ण पार पाडेल. तुम्हाला राजयोग शिकून आणि तुमच्यातले तमोगुण काढून तुमच्यात गुण भरून तुम्हाला मी घेऊन जायला आलेलो आहे. आणि या सृष्टीचक्राचं हे अंतिम चरण चालू आहे. तर तुम्ही आता नाही तर कधीच नाही, परमेश्वर आलेला आहे, तुम्ही त्याचा लाभ घ्या. बस माझी कळकळीने हीच विनंती आहे. ओम शांती.